नमस्कार मित्रांनो, भयकथांची डायरी या यूट्यूब चॅनलवर आपलं सर्वांचं स्वागत आहे. तर चला, वेळ न घालवता आजच्या हास्य भयकथेला सुरू करूया. आजची कथा आहे भूताची वारी आणि विठ्ठलाची भरारी. रात्रीची वेळ, भयान रस्ता आणि समोर साक्षात यमदूत उभा असावा तसा झोटिंग उभा होता. पण जेव्हा सदूसारखा पंढरीचा वारकरी समोर असतो तेव्हा भीतीचा थरार नाही तर विनोदाचा पाऊस पडतो. सदू एक भोळा पण अस्सल मराठमोळी वारकरी जो कोणालाच घाबरत नाही, आणि झोटिंग स्मशानात राहणारं एक जुनाट कडक शिस्तीचं भूत. रात्रीची वेळ होती. सदू आपल्या हातातील चिपळ्या वाजवत पंढरपूरच्या दिशेने एकटाच चालला होता. मागून अचानक वाऱ्याचा सुसाट आवाज येतो आणि झाडावरून झोटिंग उडी मारून सदू समोर उभा राहतो. त्याचे डोळे आगीसारखे लाल होते, केस कसे तरी विखुरलेले होते. तो सदूला म्हणतो, "हे माणसा, थांब. आज तुझा काळ तुला इथे घेऊन आलाय. तुला खाऊन मी माझी वर्षानुवर्षाची भूक आज मिटवणार आहे." सदू घाबरण्याऐवजी त्या झोटिंगच्या चेहऱ्याकडे बारकाईने बघतो आणि म्हणतो, "अरे विठ्ठला पांडुरंगा, झोटिंग भाऊ, हे काय तुमचे हाल झालेत? डोळे आत गेलेत, केस किती वाढलेत, नख तर बघा तुमची वटवागळागत झालेत. आणि हो, तुला इथं जेवण मिळत नाही का? स्मशानात कोणी येत नाही का? तुझ्या अंगाचा किती कुबट वास येत आहे. तू आंघोळ करत नाहीस का?" हे असं सदूचं बोलणं ऐकून झोटिंग चक्रावून जातो. त्याला काही सुचत नाही, काही बोलावं ते कळत नाही. ते नाराज होऊन म्हणतं, "मला पाण्याची भीती वाटते म्हणून मी आंघोळ करत नाही, आणि इथं कोणी प्रेतसुद्धा आणत नाही जाळायला, म्हणून मी कित्येक दिवस झालं जेवलो नाही." हे ऐकून सदू झोटिंगला घाबरण्याऐवजी त्यालाच कामाला लावतो. सदू म्हणतो, "हे बघ भाऊ, मला विठ्ठलाच्या दर्शनाला जायला उशीर झाला आहे आणि चालून चालून माझ्या पायाला गोळे आले आहेत. तू तर शक्तिमान आहेस. एक काम कर, हे माझं गाठोडं धर आणि माझ्याबरोबर चल. उगाच वेळ घालवू नको. वाटेत तुला मी कुंडली कवरदे हरी विठ्ठल नामाचा मंत्र शिकवतो. या मंत्राने तुझा उद्धार होईल." हे ऐकून भूत रागाने म्हणतं, "मी हमाल नाही आणि मला नाही यायचं पंढरीला." पण सदू झोटिंगला कसं तरी जबरदस्ती करून वारीत घेऊन जातो. झोटिंगला वाटतं, आता आपण वारीतल्या लोकांना घाबरवू, पण होतं उलटच. वारीतली लोक त्याला साधू महाराज समजून त्याच्या पाया पडायला लागतात. इतक्यात एक म्हातारी आजी येते आणि झोटिंगचा पाय धरते. आजी म्हणते, "या बघा ग बायांनो, साक्षात महादेवाचा अवतार. किती हे वैराग्य. अंगाला नुसती स्मशानातली राख फासले. डोळे तर बघा भक्तीने कसे आत ओढले गेलेत. केस तर जट्टा झालेत जट्टा. महाराज, माझ्या नातवाचं लगीन जमत नाही, तेवढा आशीर्वाद मला द्या." हे बघून झोटिंग मनात म्हणतं, "अरे देवा, माझंच लगीन झालं नाही आणि ही म्हातारी मला तिच्या नातवाचं लगीन करण्यासाठी आशीर्वाद मागत आहे." आजी मोठ्याने ओरडते, "अरे या रे या, त्या साधू महाराजांच्या पाया पडा." यांची दृष्टी सरळ आरपार बघते. खरं तर झोटिंग तिरळा बघत असतो. वारीमध्ये टाळ मृदुगांचा गजर होतो. झोटिंगला त्या आवाजाचा त्रास होतो, पण हळूहळू त्याच्या अंगात विठ्ठलाची ओढ निर्माण होते. सदू झोटिंगला म्हणतो, "असा खांबासारखा काय उभा आहेस? वाजव की टाळ. विठू माऊलीचा गजर कर. बघ तुझ्या चेहऱ्यावरचं ते भुताटकीचं तेज कसं निघून जाईल." झोटिंग सुरुवातीला वेड्यासारखा नाचतो, पण नंतर तो भजनात इतका दंग होतो की चक्क हवेत तरंगत डान्स करायला लागतो. लोक म्हणतात, "बघा, महाराजांना सिद्धी प्राप्त झाले. ते हवेत वर उडून नाचत आहेत." चंद्रभागेच्या तीरी पोचल्यावर झोटिंगला स्वतःच्या अस्तित्वाची जाणीव होते. विठ्ठलाच्या मूर्तीसमोर उभं राहिल्यावर त्याचे डोळे भरून येतात. झोटिंग सदूला म्हणतो, "सदू, मी आजवर फक्त अंधारात राहिलो, लोकांना रडवलं, पण आज पहिल्यांदा कोणीतरी मला माणूस म्हणून जवळ केलं. मला आता स्मशानात जायचं नाही." हे ऐकून सदू म्हणतो, "अरे वेड्या, विठ्ठल कोणालाच अंतर देत नाही. तू भूत असलास तरी त्याचेच लेकरू आहेस." आता दरवर्षी वारीला एक अजब दृश्य पाहायला मिळतं. सदूच्या दिंडीत सर्वात पुढे उंच राख फासलेला एक माणूस, जो खरा तर झोटिंग असतो,
टाळ वाजवत असतो. आणि मंडळी, गंमत म्हणजे आता जोटिंग एकटा येत नाही, त्याने स्मशानातल्या भूतांना, हाडळींना आणि मुंजाला सुद्धा वारीला आणलंय. आता स्मशानात हॉरर नाही तर भजन चालतं. देवाला सुद्धा या भूतांची भक्ती बघून हसू फुटलं आणि देवाने त्यांना आशीर्वाद दिला की जोवर वारी चालू राहील तोवर तुमचं भूताटकीचं रूप लोकांना आनंद देईल. मित्रांनो, जर ही कथा तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा व आमच्या भयकथांची डायरी या यूट्यूब चॅनलला जरूर सबस्क्राईब करा. धन्यवाद.